शिवाजी तरुण मंडळाचा खंडोबा तालीम संघावर 2-1 गोलने मात करत खंडोबा तालीम मंडळ आयोजित केएम चषक पटकावला। स्पर्धेतील अंतिम सामना छत्रपती शाहू स्टेडियमवर खेळवण्यात आला। दरम्यान सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला शिवाजी मंडळाच्या खेळाडू योगेश कदमने गोल नोंदवत संघास 1 गोलने आघाडी मिळवून दिली। यानंतर खंडोबा तालीमकडून जोरदार चढाया करण्यात आल्या। पूर्वार्धात सामना 1-0 राहिला। उत्तरार्धात शिवाजी मंडळाने आक्रमक खेळ सुरूच ठेवला। यामध्ये करण चव्हाण बंद्रे याने गोल नोंदवत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली। यानंतर दोन्ही संघाकडून वेगवान चढाया झाल्या, मात्र दोन्ही संघांनाही गोल नोंदवण्यात यश आले नाही। सामन्याच्या 80व्या मिनिटाला खंडोबा तालीमच्या प्रतीक सावंतने गोल नोंदवत 2-1 अशी केली। त्यानंतर खंडोबा तालीमच्या खेळाडूंनी अधिक आक्रमक खेळ खेळला, पण त्यांना गोल नोंदवण्यात यश आले नाही। अखेर हा सामना शिवाजी तरुण मंडळाने 2-1 असा जिंकून केएम चषकावर आपले नाव कोरले। यावेळी बेस्ट गोलकीपर असेंद्र दत्ता, बेस्ट डिफेंडर आदित्य लायकर, बेस्ट हाफ कुणाल दळवी तर बेस्ट फॉरवर्ड करण चव्हाण बंद्रे यांच्यासह सर्वांना रोख 10,000 व एलईडी टीव्ही मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला। यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मालोजी राजे छत्रपती, खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते विजेता संघ शिवाजी तरुण मंडळास 2 लाख रुपये व केएम चषक तर उपविजेता खंडोबा तालीम मंडळास 1 लाख रुपये व केएम चषक देण्यात आला। यावेळी पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक उपस्थित होते। यावेळी केएम टीमच्या वतीने चांगलं नेटकं नियोजन करण्यात आलं होतं। कॅमेरामन नाझ अत्तारसह माझा महाराष्ट्र कोल्हापूर।